नाही, आता निवडणूक लागलेली आहे. विरोधासाठी विरोध म्हणून उमेदवार उभे असले तरी सुद्धा ही निवडणूक भारतीय जनता पक्ष गांभीर्याने लढेल आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकेल. निवडणुकीच्या या प्रक्रियेची विजयाची औपचारिकता बाकी आहे. अशा पद्धतीची परिस्थिती असली तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीत गाफील न राहता ही निवडणूक आम्ही गांभीर्याने लढू आणि आम्हाला अपेक्षित असणाऱ्या मताधिक्याने आम्ही जिंकू. आपण म्हणाल होतं की आव्हान जे आहे ते केलं होतं. तेच परत काय हो, तुम्ही म्हणाला होतात की मी विरोधकांशी देखील चर्चा करू, त्यांच्या नेत्यांशी देखील चर्चा करू, अशी काही चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये काही झाली होती का आणि त्यांच्याकडून काही शब्द आले होते? नाही, अशी ज्या ज्या लोकांना बोलणं अपेक्षित होतं त्या लोकांना बोललो. काही लोकांशी कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा काही लोकांशी कॉन्टॅक्ट करावा असं मला वाटलं नाही. अशा लोकांशी बोललं नसेल, परंतु बहुतांश लोकांनी बघितलं आपण की उमेदवारी मागं घेतलेली आहे आणि ते सगळे भारतीय जनता पक्षासोबत राहून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतील. असं म्हणाले की एका व्यक्तीच्या युगोमुळं ही सगळी काही व्यक्तींच्या युगोमुळं किंवा त्यांना असं वाटतं की निवडणूक लागलीच पाहिजे, बिनविरोध होऊ नये, भाजपचा विजय होऊ नये म्हणून ही सगळी निवडणूक लागली गेली. आणि कोण आहे? भाजपचा विजय होऊ नये म्हणून नाही, भाजपचा विजय होणार आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे आणि त्या बाबतीत त्यांचं काहीच मत असायचं कारण नाही. पण आता निवडणूक लागल्यानंतर का लागली, कशी लागली, कुणी लावली या संदर्भात मला वाटतं चर्चा करणं माझ्या दृष्टीने उचित नाही. माझ्या दृष्टीने हेच आहे की ही निवडणूक आता आपण ताकदीनं लढली पाहिजे. आम्ही ताकदीनं लढू आणि मी आज सांगतो की जे मार्जिन असेल ते भविष्यात उमेदवारी करण्याचा विचार करणार नाही अशा पद्धतीचं मार्जिन या निवडणुकीचं राहील. आणि आकडा सुद्धा मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला माहिती आहे मी आकडा सांगत असतो, तो आकडा मी सांगेन, फक्त मला एक दिवसाचा वेळ द्या. या निवडणुकीमध्ये धारीतला शुक्राचार्य कोण आहे? कोण थोडे इथं झारीतला शुक्राचार्य कोणी नाही. निवडणूक वसंतराव देशमुख लढतायत, त्यांच्या मागं कोण आहे त्यांची ताकद राहिलेली नाही. त्यामुळं कोण पाठीमागं आहे कोण पुढं आहे बघायची काही कारण नाही. शेवटी एक आहे की लोकशाहीमध्ये विरोधक एकदा उभा राहिल्यानंतर त्याला कमी समजायचं बिलकुल कारण नाही. एकदा उमेदवार उभा राहिला की आपण जी निवडणूक लढतो ती गांभीर्याने लढली पाहिजे. आम्ही लढू. देशमुख हे मोहिते पाटलांच्या निकटवर्तीय मानले जातात, मग ही लढत जी आहे जयकुमार गोरे मोहिते पाटील अशी लढत होईल का? मला एक समजत नाही, ज्यांच्याकडं 620 16 मतातली 16 मतं नाहीत अशा लोकांशी लढाई व्हायचं काही कारण नाही. ही लढाई जी आहे ही औपचारिकता आहे आणि औपचारिकता आम्ही पूर्ण करू 18 तारखेला. विनाकारण कुणाचं तरी नाव घेऊन कुणाला तरी मोठं करायचा प्रयत्न करू नका आणि ज्या कारणासाठी निवडणूक लागली ते कारण आपण साध्य करू नका. हो, आपण ज्यावेळेस पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यात आला त्यावेळेस मोहिते पाटलांना उद्देश असं म्हणाल आगे आगे देखो होता है क्या म्हणून, आता पुन्हा तेच वाक्य म्हणायचे आहे? नाही, असं आगे आगे होता है क्या मैंने मी तर काय त्यांच्यासाठी बोललो नव्हतो. मला एक सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पक्षानं मला काय उद्दिष्ट ठेवून इथं पाठवलंय, ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे करणं शक्य आहे ते आपण करतो आणि ते उद्दिष्ट प्राप्त करायचा प्रयत्न करतो. त्यातली पहिला दुसरा टप्पा कंप्लीट झालेला आहे. आम्ही तिसऱ्या टप्प्यात आहोत. तिसरा टप्पाही पूर्ण होईल आणि तो पूर्ण होत असताना चौथ्या टप्प्याची वाट म्हणजे ही मोकळी झालेली असेल. सगळीकडे बिनविरोध निवडणुका होण्याचा सपाटा सुरू असताना कुठेतरी कुठं सपट आहे तुम्ही? यवतमाळ सोलापुरात बिनविरोध न होण्यामागं म्हणजे काहीतरी अपयश आहे का भाजपचं किंवा अपयश तुमचंच आहे. तुम्ही लोकशाहीत असा विचार करता हेच मुळात योग्य नाही. लोकशाहीत निवडणूक लागली पाहिजे आणि लोकशाहीत मतदाराला मतदान द्यायचा अधिकार मिळाला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. मग आपण बाबासाहेबांच्या विचाराशी सुसंगत वागलं पाहिजे, सुसंगत राहिलं पाहिजे.
1997 ला पहिल्यांदा भाजपनं ही विधान परिषदेची जागा सुभाष बाबूच्या रूपानं काढलेली होती. त्यावेळेस खरं तर भाजपकडे बहुमत नव्हतं तरी सुद्धा त्या ठिकाणी अदृश्य शक्तीनं काम केलेलं होतं. आता खरं 70 मतं असताना सुद्धा त्यावेळेस बापूंनी विजय मिळवलेला होता. आता भाजपकडे बहुमत आहे, यावेळेस वेगळी अदृश्य शक्ती विरोधकांकडून काम करेल असं काय वाटतं? बिलकुल सगळ्या अदृश्य शक्तीवर माझं बारकाईने लक्ष आहे. अजिबात काळजी करायचं कारण नाही. आणि अशा अदृश्य शक्तीवर बारकाईने नजर ठेवून आपण काम करू. माईक